कोल्हापूरमधील हातकणंगले तालुक्यामधील हुपरी परिसरात गेल्या काही दिवसापासून राजरोसपणे सुरू असलेल्या अंमली पदार्थाच्या विक्री विरोधात आज शिवसेना शिंदे गट युवासेना आक्रमक झाला। युवासेनेच्या वतीने शिवाजी जाधव यांच्या नेतृत्वाखाली हुपरी पोलीस ठाण्यात मोर्चा काढून गांजासह अंमली पदार्थांच्या विक्री विरोधात जोरदार निदर्शने करण्यात आली। दरम्यान या मोर्चामध्ये अंमली पदार्थांच्या निषेधाचे फलक आकर्षण ठरल्याचं पाहायला मिळालं। यावेळेला येत्या 15 दिवसात गांजा आणि अंमली पदार्थाच्या विक्रीत जबाबदार असणाऱ्या घटकांवरती कठोर कारवाई करावी, अन्यथा 10 जूनला हुपरी पोलीस ठाण्यासमोर घंटानाद आंदोलन आणि रास्ता रोको करण्याचा इशारा आंदोलकांनी दिला आहे। हुपरी शहर व परिसरातील गावांमध्ये गांजासह अंमली पदार्थांची राजरोसपणे विक्री आणि सेवन करण्याचा उद्योग चालला आहे। पोलीस प्रशासनाला गेल्या 2 वर्षांमध्ये वेळोवेळी निवेदन देऊन याची माहिती दिली होती, परंतु त्यांनी केवळ जुजबी कारवाई करत या प्रश्नाच्या मुळाशी जाण्याचा कोणताही प्रयत्न केला नाही। त्यामुळे शिवसेना व युवासेनेच्या वतीनं आज हुपरी पोलीस ठाण्यावर भव्य मोर्चा काढत या प्रकरणाला टाळबंद घालावा किंवा या प्रकरणाशी मुळाशी जाऊन यामध्ये सामील असणाऱ्या सर्वच घटकांवर कडक कारवाई करावी अशी मागणी करण्यात आलेली आहे। पुढच्या 15 दिवसात जर पोलीस प्रशासनाच्या वतीनं या संबंधित कोणतीही कारवाई करण्यात आली नाही तर दिनांक 10 जून रोजी पोलीस ठाण्यासमोर भव्य घंटानाद आंदोलन करण्यात येईल। त्याहूनही जर पोलीस प्रशासन जागा होत नसेल तर भव्य रस्ता रोको आंदोलन व हुपरीसह परिसरातील सर्व गावे बंद करण्याचं आंदोलन शिवसेना व युवासेनेच्या वतीनं हातात घेण्यात येईल।